here we are also discuss about the new unit for BCom part 3rd semester 5th subject advanced costing paper 2nd. The unit name is integrated accounting. First of all, we are also introduction about that particular unit. You know very well the accounting, it is nothing but a recording of the transactions. Accounting, it is nothing but a recording of transaction, recording of transactions. Now here into the cost accounting, that means into the cost accounting system, when a company are also kept the cost accounts, that means the recording of the cost transactions, and therefore the company are also kept their cost accounts. It is also the most important word, cost accounts. It has two alternatives, either to keep the cost accounts independent of the financial accounts or to combine with the financial account. That means on the basis of the recording of the transactions, the company are also independently recorded their cost transactions into the cost accounts, as well as the company are also kept their accounts with, that means the combination of the final accounts as well as the cost accounts. म्हणजे इथं आपणाला या ठिकाणी कॉस्ट रेकॉर्डेड असेल, म्हणजे कॉस्ट ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा कॉस्ट अकाउंट्समध्ये आपणाला ट्रान्झॅक्शन्स कशा पद्धतीनं रेकॉर्ड केले जातात, त्याची जर्नल एंट्री, त्याचे लेजर अकाउंट्स इथं आपणाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. म्हणजे अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, that means the accounting of the cost. So whenever into the businesses organization, the cost are also the important factors are also affecting onto the selling price of the product. At that time, the financial accounting is different. It is also the one important branch of the accounting: financial accounting, cost accounting, management accounting. All these are also the branches of the accounting. म्हणजे ह्या अकाउंटिंगच्या या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. मग इथं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिस पार्ट्स, द कॉस्ट आर ऑल्सो इंटरनल, म्हणजे कंपनी अंतर्गत जो काय पार्ट असेल तो आहे त्याच्याशी निगडीत आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर कंपनीमध्ये एखादं प्रोडक्ट तयार करत असताना त्या प्रोडक्टला येणारा जो काही खर्च असेल त्या खर्चाचं रेकॉर्डिंग असेल ते रेकॉर्डिंग करणं आवश्यक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग कन्सेप्ट ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ देअर आर टू मेथड्स ऑफ कीपिंग द कॉस्ट अकाउंट्स बाय द डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम्स यू नो व्हेरी वेल, वी आर ऑल्सो स्टडी इन टू द अकाउंटिंग. डबल एंट्री सिस्टीम म्हणलं की एक डेबिट येईल, एक क्रेडिट येईल. म्हणजे ज्या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट हे डबल एंट्री सिस्टीममध्ये असतंय. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे त्याला आपण टू फोल्ड इफेक्ट असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीमचा उपयोग हा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सुद्धा या ठिकाणी केला जातो फॉर द पर्पज ऑफ द रेकॉर्डिंग ऑफ द कॉस्ट ट्रान्झॅक्शन्स. अँड देअरफॉर देअर आर टू मेथड्स फॉर द रेकॉर्डिंग ऑफ द कॉस्ट ट्रान्झॅक्शन्स. फर्स्ट वन इज नॉन इंटिग्रेटेड अकाउंट्स, that is also called as the non-integral system, and integrated accounts, that means the integral system. That means we are also studied. First of all, we are also studied non-integrated accounts. म्हणजेच नॉन इंटिग्रेटेड मीन्स नॉन कॉम्बिनेशन. म्हणजे इथं दोन पार्ट आहेत. एक तुमचं फायनान्शियल अकाउंटचे रिलेटेड असणारे जे काही अकाउंट्स असतील आणि कॉस्ट अकाउंटचे रिलेटेड असणारे अकाउंट्स असतील. आता अंडर द नॉन इंटिग्रेटेड सिस्टीम, टू सेपरेट सेट ऑफ अकाउंट्स ऑफ बुक्स आर मेंटेन्ड, वन फॉर द कॉस्ट अकाउंट्स अँड द अनादर फॉर द फायनान्शियल अकाउंट्स. म्हणजे नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये सेपरेट सेट ऑफ बुक्स असतो. म्हणजे ज्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगसाठी वेगळ्या ठिकाणी अकाउंट मेंटेन केलं जाईल आणि फायनान्शियल अकाउंटिंगसाठी वेगळ्या या ठिकाणी अकाउंट मेंटेन केलं जाईल. म्हणजे इथं फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट याचं मिक्सअप होणार नाही. कशामध्ये? नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे कॉस्ट अकाउंट्स आर मेंटेन्ड सेपरेटली फ्रॉम द फायनान्शियल अकाउंट. सच पर्टिक्युलर सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॉन इंटिग्रेटेड अकाउंट्स. म्हणजे नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग या सिस्टीममध्ये फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट
याचं या ठिकाणी अकाउंट हे एकत्रित तयार केले जात नाहीत. नॉन इंटिग्रेटेड सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इट इज ऑल्सो नोन ॲज कॉस्ट लेजर अकाउंटिंग ऑर इंटरलॉकिंग अकाउंटिंग सिस्टीम. त्याला या ठिकाणी या मेथडलाच सिस्टीमलाच काय म्हणलं जातं, सिस्टीमला रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शनच्या सिस्टीमला काय म्हणलं जातं तर कॉस्ट लेजर अकाउंटिंग किंवा इंटरलॉकिंग अकाउंटिंग सिस्टीम असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे CIMA लंडन त्यांनी डेफिनेशन दिलेलं आहे, ए सिस्टीम इन विच द कॉस्ट अकाउंट्स आर डिस्टिंक्ट फ्रॉम द फायनान्शियल अकाउंट्स, द टू सेट्स ऑफ अकाउंट्स being kept continuously in agreement by the use of control account or made readily reconcilable, that means reconcilable by other means. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी काय दिसतोय आपणाला तर इंटू द नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम कॉस्ट अकाउंट्स अँड फायनान्शियल अकाउंट्स आर ऑल्सो मेंटेन सेपरेटली, दे आर नॉट कंबाईंड टू इच अदर. मग आता फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय काय येतं तर फायनान्शियल बुक्स, देअर आर 3 टाईप्स ऑफ द अकाउंट्स. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला माहीत आहे ॲक्च्युअली पर्सनल आणि इम्पर्सनल हे 2च टाईप्स आहेत, परंतु इथं रिअल, पर्सनल आणि नॉमिनल हे कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कोणकोणते टाईप्स ऑफ अकाउंट्स आहेत तर पर्सनल अकाउंट म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटर्स असेल, क्रेडिटर्स असेल. रिअल अकाउंट मग त्यामध्ये कॅश असेल, तुमचं स्टॉक असेल, फिक्स्ड असेट्स असतील. नॉमिनल अकाउंट त्यामध्ये वेजेस असतील, लाईटिंग असतील, हिटिंग असेल, रेंट असेल, डिस्काउंट्स असतील एक्सेट्रा. परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये into the cost account there are no personal account because of the cost accounts do not show the relationship with the outsiders. म्हणजे कॉस्ट हे या ठिकाणी रिलेशनशिप विथ आउटसाइडर या ठिकाणी क्रिएट करू शकत नाही. याचं रिझन काय तर कंपनीची जो काय कॉस्ट असेल ती कॉस्ट जर कॉम्पिटेटरला माहीत पडली, म्हणजेच काय कॉम्पिटेटरला म्हणजे स्पर्धकाला ती जर माहीत समजली, थोडक्यामध्ये समजली, तर स्पर्धक त्यांच्या कंपनीच्या प्रोडक्टची प्राईस ही त्या कंपनीच्या कॉस्टपेक्षा कमी किंवा कॉस्ट एवढी ठेवू शकतो. म्हणजेच इथं कॉस्ट डेटा असेल तो कॉस्ट डेटा हा त्या कंपनीचा अंतर्गत पार्ट झाला, कंपनी अंतर्गत त्या ठिकाणी पार्ट झाला. जसं की डेटर्स आणि ती कंपनी असेल, जसं की क्रेडिटर्स आणि ती कंपनी असेल, किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड कंपनी असेल. मग इथं रिलेशन तयार होत असतं, किंवा गव्हर्नमेंट आणि ती कंपनी असेल. म्हणजे इथं आउटसाइडर बरोबर हे कंपनीचं रिलेशन तयार होतं. परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी ओनली द स्टॉक आर ऑल्सो शोन इन टू द कॉस्ट अकाउंट. जर रिअल अकाउंटमधला या ठिकाणी स्टॉक असेल तो या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजेच कॉस्टचा जर विचार करता, कॉस्ट अकाउंटिंगचा जर आपण विचार केला तर कॉस्टचे एलिमेंट आहेत. म्हणजे कॉस्ट काढत असताना 3 महत्त्वाचे एलिमेंट्स किंवा घटक हे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यामध्ये पहिला मटेरियल आहे. मटेरियल म्हणलं की त्यामध्ये स्टॉक्सचे रिलेशन आलं. म्हणजे स्टॉक्स आर ऑल्सो शोन इन टू द कॉस्ट अकाउंट. द मेन emphasis इज ऑन नॉमिनल अकाउंट्स where the costs are analyzed in details. Thus, the cost accounting department is concerned with mainly ascertainment of income and expenditure of the business. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं तर ascertainment of the cost. It is particularly interested in nominal accounts to the some extent. म्हणजे ascertainment of cost असेल, ती कॉस्ट जर काढायची असेल तर काही प्रमाणामध्ये इथं नॉमिनल अकाउंटचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. उदाहरणार्थ वेजेस असतील, लाईटिंग असेल, किंवा मशिनरीला लागण्यासाठी पॉवर असेल, किंवा रेंट असेल, याचासुद्धा या ठिकाणी विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो किंवा कन्सिडर करावा लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, इन अदर वर्ड द कॉस्ट अकाउंट्स आर कन्सर्न विथ द impersonal account, that is the real and nominal account, and then the ledgers to be maintained. म्हणजे which types of the ledgers are also maintained into the costing department under the non integrated system. म्हणजे या ठिकाणी कॉस्टिंग डिपार्टमेंट असेल, ते कॉस्टिंग डिपार्टमेंट हे कोणकोणते लेजर मेंटेन करतं तर यामध्ये पहिला आहे कॉस्ट लेजर. या ठिकाणी दिस इज द प्रिन्सिपल लेजर इन
cost book which controls all the other ledgers in costing department. म्हणजेच कॉस्ट लेजर हे काय एक प्रिन्सिपल म्हणजे महत्त्वाचं असं लेजर आहे कशामधलं तर कॉस्टिंग डिपार्टमेंटमधलं किंवा कॉस्ट अकाउंटिंगमधलं. इट कंटेन्स ऑल द इम्पर्सनल अकाउंट अँड इज सिमिलर टू द जनरल लेजर ऑफ द फायनान्शियल अकाउंट. म्हणजेच इथं इट कंटेन्स इंटरल या नंबर ऑफ कंट्रोल अकाउंट्स आर ऑल्सो देअर. फॉर एक्झाम्पल लाईक ॲज द स्टोअर असेल तर स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट असेल, वेजेस असतील तर वेजेस कंट्रोल अकाउंट असेल, फॅक्टरीमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स अकाउंट असेल तर फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट असेल, अँड ऑल्सो द कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट टू बी मेक द कॉस्ट लेजर ऑर देअर सेल्फ बॅलन्सिंग. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी मेंटेन केलं जाईल कॉस्ट लेजर अकाउंट कॉस्ट लेजर. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट, त्याचबरोबर वेजेस कंट्रोल अकाउंट, देन कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. ऑल दीज आर ऑल्सो द लेजर अकाउंट्स आर ऑल्सो प्रिपेअर्ड इन टू द कॉस्टिंग डिपार्टमेंट. देन स्टोअर लेजर. आता स्टोअर असेल त्या स्टोअरमधून नेमकी प्रोसेस काय होईल हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. What type of the functions are also done under the stores or store department. That means this ledger maintains a separate account for each item of stores like as the raw materials, components and consumable stores. It is used for the recording of the receipts, issues and balances of the stores. The स्टोअर्समध्ये काय होतं तर साधं सोपं लॉजिक आहे, त्या स्टोअरमध्ये रॉ मटेरियल असेल ते रॉ मटेरियल साठवलं जातं. म्हणजेच साठवलं जातं म्हणजे काय तर त्या स्टोअरमध्ये आपण म्हणतो काय कंपनीचं स्टोअर आहे, तिथं रॉ मटेरियल असेल ते रॉ मटेरियल आणलं जाईल, तिथं या ठिकाणी ठेवलं जाईल, तिथून मग त्या डिपार्टमेंटला रॉ मटेरियल असेल ते रॉ मटेरियल इश्यू केलं जाईल. मग त्या स्टोअरमधून आलेलं जे काही मटेरियल असेल, इश्यू केलेलं मटेरियल असेल आणि राहिलेला जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स हा स्टोअर लेजरमध्ये या ठिकाणी काढावा लागतो. म्हणजे इश्यूज अँड बॅलन्सेस ऑफ द स्टोअर्स बोथ इन क्वांटिटी अँड अमाऊंट. म्हणजे क्वांटिटीमध्ये सुद्धा तो बॅलन्स काढला जाईल आणि अमाऊंटमध्ये सुद्धा या ठिकाणी बॅलन्स काढला जाईल. रेफरन्स टू स्टोअर लेजर अकाउंट वॉज ऑल्सो मेड इन द चॅप्टर ऑन प्राइसिंग द मटेरियल इश्यूज. आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लिफो फिफो मेथड. ती तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये असेलच. लास्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट इन फर्स्ट आउट, लिफो अँड फिफो. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर स्टोअर लेजर्स. आता स्टोअर लेजर अकाउंटला कशाचं रेकॉर्डिंग करणार आपण तर प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी कंपनीला रॉ मटेरियल लागतं. मग रॉ मटेरियलशी रिलेटेड असणारं ट्रान्झॅक्शन असेल, कंपनीनं परचेसेस ऑफ रॉ मटेरियल केलं असेल, तर रॉ मटेरियल खरेदी केलं असेल तर त्याच्यामध्ये हे या ठिकाणी रेकॉर्डिंग स्टोअर लेजर अकाउंटला या ठिकाणी केलं जाऊ शकतं. तिसरं वर्क इन प्रोसेस लेजर ऑर जॉब लेजर. म्हणजे इथं महत्त्वाचं अकाउंट याच्यामध्ये रेकॉर्डिंग कशाचं होईल म्हणजे व्हेनेवर ॲट दॅट टाईम द कंपनी आर ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग द प्रोडक्ट, ॲट दॅट टाईम द मटेरियल्स आर ऑल्सो गोज इन टू द डिफरंट प्रोसेस. व्हेनेवर यू हॅव बीन टेकन द एक्झाम्पल ऑफ द शुगर इंडस्ट्री. इन टू द शुगर इंडस्ट्री, फर्स्ट ऑफ ऑल शुगर केन इज द रॉ मटेरियल ऑफ द sugar industry. At that time whenever the sugar cane are also coming into the factory, then the processing on that particular sugar cane, the raw sugar are also produced, and after the processing the final sugar are also produced, and that is called as the finished goods. म्हणजे जिथं सांगण्याचं तात्पर्य काय, ज्या पद्धतीनं साखर कारखान्यामध्ये शुगर केन असेल, हा झाला त्या साखर कारखान्यांचं रॉ मटेरियल त्या शुगर केनवर प्रोसेस होते. मग ही प्रोसेस कशी चालते तर उदाहरणार्थ ते शुगर केन असेल, ऊस असेल, तो ऊस हा या ठिकाणी काय त्या साखर कारखान्यामध्ये आल्यानंतर त्याचा या ठिकाणी रस काढला जाईल. तो रस काढल्यानंतर तो रस तापवला जाईल. तापवल्यानंतर त्याची कच्ची साखर ज्याला म्हणतो आपण, ती कच्ची साखर तयार होईल. म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग चालू आहे. मग ह्या प्रोसेसिंगमध्ये काय काय होतं तर प्रोसेसिंगमध्ये प्रामुख्यानं मटेरियल आवश्यक असतं. प्रोसेसिंग करत असताना कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. प्रोसेसिंग करत असताना काही इतर खर्च करावे लागतात. मग याचं सर्व रेकॉर्डिंग
हे वर्क इन प्रोसेस लेजर अकाउंटला केलं जाईल. म्हणजे इट कंटेन्स ए सेपरेट अकाउंट फॉर ईच जॉब इन द प्रोसेस. दॅट मीन्स इन सच अकाउंट इज डेबिटेड विथ मटेरियल कॉस्ट, वेजेस अँड ओव्हरहेड्स चार्जेबल टू द जॉब्स. म्हणजेच डेबिट साईडला काय येणार आहे, तर डेबिट साईडला जेवढं मटेरियल वापरलं असेल त्या मटेरियलचा खर्च, जेवढे वेजेस दिले असतील त्या वर्क इन प्रोसेसमध्ये कर्मचाऱ्यांना ते कुठे येणार आहे, डेबिट साईडला. जेवढा ओव्हरहेड म्हणजे जेवढं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाले असतील ते डेबिट साईडला. म्हणजे साधं सोपं आहे, द डेबिट ऑलवेज द एक्सपेन्सेस. म्हणजे इथं सुद्धा वर्क इन प्रोसेस, वर्क इन प्रोग्रेस या लेजर अकाउंटमध्ये डेबिटेड विथ मटेरियल कॉस्ट असेल, वेजेस असेल, ओव्हरहेड असेल अँड क्रेडिटेड विथ द कॉस्ट ऑफ वर्क कम्प्लिटेड. म्हणजेच वर्क कम्प्लिटेड झाल्यानंतर जी काही कॉस्ट येईल ते या ठिकाणी क्रेडिट साईडला असेल. अँड द बॅलन्स इन दिस अकाउंट रिप्रेझेंट द कॉस्ट ऑफ अनफिनिश्ड वर्क. जो काही बॅलन्स असेल त्या बॅलन्सला आपण काय म्हणणार, द कॉस्ट ऑफ अनफिनिश्ड वर्क हा झाला या ठिकाणी बॅलन्स. आणि शेवटचं लेजर अकाउंट आहे फिनिश्ड गुड्स लेजर. That means it contains an account of each item of finished products. As stated above, cost ledger is the principal ledger account. Other ledgers, that is the store ledger, work in process ledger and finished goods ledgers are referred to as the subsidiary ledgers of the cost accounting department. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस चालते त्यानुसार ते लेजरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्टोअरमधून मटेरियल आणलं जाईल त्यासाठी स्टोअर लेजर अकाउंट असेल. मग त्या मटेरियलवर प्रोसेस होईल म्हणून तिथं वर्क इन प्रोसेस लेजर अकाउंट आलं. आणि शेवटी फिनिश्ड गुड्स असेल ते फिनिश्ड गुड्सचं या ठिकाणी अकाउंट आलं. म्हणजेच इथं द कॉस्ट लेजर इज मेड सेल्फ बॅलन्सिंग बाय ओपनिंग ए कंट्रोल अकाउंट फॉर ईच ऑफ दिस सबसिडरी लेजर अकाउंट. म्हणजे अशा पद्धतीनं हे 4 अकाउंट असतील ते 4 अकाउंट या ठिकाणी तयार केले जातील. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मीनिंग ऑफ कंट्रोल अकाउंट. आता याच्यामध्ये कंट्रोल अकाउंट्स आर द टोटल अकाउंट्स इन द कॉस्ट लेजर. इन दिस अकाउंट एंट्रीज आर मेड वन्स इन ईच अकाउंटिंग पिरियड ऑन द बेसिस ऑफ द पिरियडिकल totals of transactions in related to the subsidiary ledgers and books. आता याच्यामध्ये कंट्रोल अकाउंट्समध्ये काय केलं जातं तर फॉर एक्झाम्पल एखादं स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट असेल की ज्याच्यामध्ये इट रिप्रेझेंट्स द स्टोअर लेजर्स इन ए समरी फ्रॉम परचेस ऑफ द इंडिव्हिज्युअल आयटम ऑफ स्टोअर शोन इन टू द इंडिव्हिज्युअल्स अकाउंट. इन द स्टोअर लेजर्स आर ऑल्सो टोटल. आता प्रामुख्यानं स्टोअर लेजर अकाउंटमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये काय होईल, थोडंसं साधं सोपं या ठिकाणी लॉजिक आपण वापरलं पाहिजे. म्हणजे स्टोअरमध्ये नेमकं काय असणार आहे, तर स्टोअरमध्ये असणार आहे रॉ मटेरियल. मग हे रॉ मटेरियल असेल ते रॉ मटेरियल कुठून येणार आहे, तर रॉ मटेरियल देणारा हा पर्सन असेल किंवा एखादी कंपनी असेल. For example, store ledger control account represents the store ledger in a summary from purchases of individual items of store shown in individual account in the store ledgers are totaled and shown into the store ledger control account as total purchases. Similarly, other individual debits and credits in individual accounts in store ledger are abstracted. The totals are to be taken into the store ledger control account and thus the opening balance of this control account should always equal to the opening balance of each individual account into the store ledger. म्हणजेच त्या स्टोअर लेजरमध्ये ज्याच्याकडून माल खरेदी केला असेल त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट येईल आणि मग त्याचा जो काही ओपनिंग बॅलन्स असेल म्हणजेच ओपनिंग बॅलन्स ऑफ दिस कंट्रोल अकाउंट it should always equal to the total of opening balances on each individual account in the store ledger. जिथं सांगण्याचं तात्पर्य काय तर स्टोअर लेजर अकाउंटला जे माल पुरवठा करणारे जे पीपल्स असतील, लोक असतील, त्यांचं सुद्धा इथं अकाउंट तयार केलं जाईल. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल आता इथं कंट्रोल अकाउंट म्हणजेच
opened for the cost ledger with the main object of completing the double entry making system or cost ledger self balancing. For that purpose control accounts are also prepaid. म्हणजे हे झालं स्टोअर कंट्रोल अकाउंट. Control account present the management with the summary of detailed informations contained with the various subsidiary ledgers. सबसिडरी लेजर्स कुठले आहेत तर कॉस्ट अकाउंटचे सबसिडरी लेजर्स आहेत. त्यामध्ये स्टोअर लेजर अकाउंट आहे, वर्क इन प्रोसेस लेजर अकाउंट आहे आणि फिनिश द गुड्स लेजर अकाउंट आहे. मग याची डिटेल समरी या ठिकाणी मॅनेजमेंटला प्रेझेंट करण्यासाठी तर हे कंट्रोल अकाउंट असेल, ते कंट्रोल अकाउंट्स हे महत्त्वाचं आहे. Then second point is it makes possible the division of the accounting work among the ledger keepers, thereby resulting in specialization in the work. म्हणजे याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ द अकाउंटिंग वर्क अमॉंग द लेजर कीपर्स, ज्याला आपण या ठिकाणी कामाची वाटणी म्हणतो, डिव्हिजन ऑफ वर्क म्हणतो. जे लेजर कीप करणारे असतील, मेंटेन करणारे असतील, त्यांच्यामध्ये या ठिकाणी डिव्हिजन ऑफ अकाउंटिंग वर्क या ठिकाणी आपण करू शकतो विथ द स्पेशलायझेशन इन देअर वर्क. And it permits the prompt preparation of the profit and loss account and balance sheet at the end of the period by providing the stock figures without the delay. Without the delay जर स्टोअर कंट्रोल अकाउंट तयार केलं असेल तर जे काय स्टॉक्स क्लोजिंग स्टॉक ज्याला म्हणतो तो क्लोजिंग स्टॉक आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावा लागतो आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यावा लागतो. ही जर फिगर स्टॉकची क्लोजिंग स्टॉकची जर लवकरात लवकर उपलब्ध झाली तर कंपनीला ॲट द एंड ऑफ द पिरियड इट इज पॉसिबल टू मेक or preparation of the profit and loss account and balance sheet within a stipulated time. जे कॉस्ट कंट्रोल अकाउंटिंगमुळं म्हणजे स्टोअर कंट्रोल अकाउंटिंगमुळं हे या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे या ठिकाणी विदाउट डिले हे या ठिकाणी होऊ शकतं. इट प्रोव्हाइड द इंटरनल चेक लिडिंग टू ग्रेटर ॲक्युरन्सी ऑफ द रेकॉर्ड्स. आता कॉस्ट कंट्रोल अकाउंटिंगमुळं काय होतं तर या ठिकाणी इंटरनल चेक असेल ते इंटरनल चेक हे प्रामुख्यानं होऊ शकतं. आता उदाहरणार्थ बघा, आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस कंपनीमध्ये एखाद्या पर्सनकडून माल मागवला असेल तर त्याचा जो काय बॅलन्स असेल ओपनिंगचा बॅलन्स तोच कॉस्ट कंट्रोल लेजरच्या तिथं मेंटेन केलेला जो काही इंडिव्हिज्युअल अकाउंट असेल तेवढा तो सेम आला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी इंटरनल चेक सिस्टीम असेल ते इंटरनल चेक सिस्टीम हे या ठिकाणी करता येऊ शकतं. आणि इट प्रोव्हाइड ए बेसिस फॉर रिकन्सिलेशन ऑफ द कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्स. इथे या ठिकाणी रिकन्सिलेशन ऑफ द कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्ससाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. द प्रिन्सिपल अकाउंट्स टू बी मेंटेन, दॅट मीन्स द प्रिन्सिपल अकाउंट इन टू द कॉस्ट लेजर्स इन देअर फंक्शन्स आर ऑल्सो समराइज्ड बिलो. म्हणजेच फंक्शननुसार म्हणजे कार्यानुसार ते जे काय लेजर अकाउंट्स असतील ते कोणकोणते लेजर अकाउंट हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये प्रिपेड केले जातात. तर त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं आहे स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. म्हणजेच हे अकाउंट असेल ते अकाउंट कशाशी निगडीत आहे म्हणजे दीज अकाउंट डील्स विथ द मटेरियल ट्रान्झॅक्शन्स. आता मटेरियल म्हणलं की काय आलं तर रॉ मटेरियल आलं. जे कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एखादं प्रोडक्ट तयार करत असताना रॉ मटेरियलची आवश्यकता असते. मग हे रॉ मटेरियलशी रिलेटेड जे काय ट्रान्झॅक्शन्स असतील म्हणजे रॉ मटेरियलशी रिलेटेड कुठलं ट्रान्झॅक्शन असेल तर पर्चेसिंग ऑफ द रॉ मटेरियल, देन इश्यू ऑफ द रॉ मटेरियल टू द व्हेरियस डिपार्टमेंट फॉर द मॅन्युफॅक्चरिंग पर्पज, ऑल दीज आर ऑल्सो द material related transaction. That means it is a summary of the value of store received, that means issued and balance in store. That means the receipts are posted from goods received notes or invoices to the debit side of these accounts. Store ledger control account. Receipts or received of the raw material, it should be taken into the debit side of stock ledger control account. Similarly, issues of the material are posted from the material requisitions or material issues analysis sheets
to the credit side of this account, and the balance of this account represent the total balance of the stock. We should be agree with the aggregate balances of the individual account to the store ledgers. म्हणजेच इथं हे अकाउंट कशाशी निगडीत आहे, तर मटेरियल ट्रान्झॅक्शनशी निगडीत आहे. मग मटेरियल ट्रान्झॅक्शनमध्ये काय काय येतं, तर परचेस ऑफ रॉ मटेरियल केलं असेल किंवा इश्यूज ऑफ द रॉ मटेरियल फॉर द वर्क इन प्रोसेस, हे सुद्धा या ठिकाणी इथं महत्त्वाचं आहे. मग त्याचा फॉर्मॅट कसा तयार होईल. आता डेबिट साईडला आपण काय घेतो, डेबिट वॉट कम्स इन, इथं सुद्धा या ठिकाणी आपण समजण्यासाठी या ठिकाणी यूज करू शकतो स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. मटेरियल म्हणलं की ती काय आलं, असेट आली. स्टॉक म्हणलं की ती काय आलं, असेट आली. मग असेट असेल तर त्याचं या ठिकाणी डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, इथं तो रूल वापरू शकतो समजण्यासाठी. स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट आहे, स्टोअरमध्ये कशाचं या ठिकाणी देवाणघेवाण होणार आहे, मटेरियलची. मटेरियल ही काय आहे, असेट आहे. मग साधं सोपं लॉजिक आहे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. कम्स इन केव्हा होईल, ज्यावेळेस ते मटेरियल त्या स्टोअरमध्ये येईल. म्हणजेच ते काय झालं या ठिकाणी परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि इश्यू केलं असेल तर मटेरियल आर ऑल्सो गोज फ्रॉम द स्टोअर्स. मग त्याचा फॉर्मॅट कसा तयार होईल, लेजरचा फॉर्मॅट तुम्हाला माहीत आहे, डेबिट क्रेडिट. मग त्यामध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन ब्रॅकेट ओपनिंग स्टॉक. त्यानंतर काय येणार आहे, कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट परचेसेस. फक्त स्टोअर लेजर कंट्रोलला आपण काय म्हणणार, डेबिट साईडला टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट परचेसेस. त्यानंतर टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट रिटर्न फ्रॉम वर्क ऑर्डर. रिटर्न फ्रॉम वर्क ऑर्डर म्हणजे वर्क इन प्रोसेस, जिथं प्रोसेस चालत असेल वर्क इन प्रोसेस, तिथून जर माल समजा काय रिटर्न आला असेल तर तो स्टोअर लेजरला या ठिकाणी डेबिट साईडला रेकॉर्ड करावा लागेल. क्रेडिट साईडला काय काय येणार आहे, बाय वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट इश्यूज. देन बाय कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट परचेसेस रिटर्न. म्हणजेच खरेदी केलेला माल असेल तो रिटर्न केला असेल तर तो क्रेडिट साईडला, म्हणजेच या ठिकाणी काय झालं ते गुड्स गोज आउट. फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट, फॅक्टरीसाठी या ठिकाणी काही माल असेल तो माल या ठिकाणी दिला असेल तर तो क्रेडिट साईडला येईल, फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट या नावानं. त्यानंतर कॉस्टिंग P&L अकाउंट, त्यामध्ये ॲबनॉर्मल लॉस. आता नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस ह्या दोन या ठिकाणी कन्सेप्ट्स महत्त्वाचे आहेत. आता इथं या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय, तर ॲबनॉर्मल लॉस आणि नॉर्मल लॉस. आता ॲबनॉर्मल लॉसचा जर आपण विचार केला, जसं की तुम्ही आय थिंक सो FY BComला शिकला असाल, म्हणजे ॲबनॉर्मल लॉस रेफर्स टू ए सिच्युएशन वेअर ए बिझनेसेस ऑर ए फर्म making the profit. That means into the abnormal loss, it is the situation मुळे क्रिएट झालेला तो या ठिकाणी लॉस असतो. It does not cover the total cost incurred for the business. म्हणजेच या ठिकाणी नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस ह्या दोन डिफरंट कन्सेप्ट्स आहेत. त्या कन्सेप्ट्स महत्त्वाच्या आहेत. आता ॲबनॉर्मल लॉस कशामुळे होऊ शकतो, तर ते उदाहरण दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ॲबनॉर्मल लॉस आता इथं क्रेडिट साईडला घेतलेलं आहे, म्हणजेच याचं काय झालं, याचा अर्थ झाला तर गुड्स गोज आउट. बघा साधं सोपं लॉजिक. क्रेडिट साईडला ते घेतलेलं आहे म्हणजे काय, गुड्स गोज आउट म्हणजे मटेरियल गोज आउट. But such material is not goes into the work in process, as well as the such material is not going into the factory for the manufacturing purpose, but such particular material is goes मग हे मटेरियल कुठं गेलं असेल, मटेरियल गोज, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. मटेरियल गोज आउट की जसं
ॲबनॉर्मल लॉसमध्ये the abnormal loss, if any accidental loss, for example loss by theft, loss by fire, loss by earthquake, म्हणजे या ठिकाणी आग लागली असेल समजा या ठिकाणी गोडाऊनला, तर गोडाऊनमधून माल या ठिकाणी काय होतो, काही आगीमध्ये काही माल नष्ट झाला असेल, ॲबनॉर्मल लॉस म्हणू शकतो. त्या स्टोअरमधून काही माल चोरीला गेला असेल, अँड सच पर्टिक्युलर लॉसेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲबनॉर्मल लॉस. बट नॉर्मल लॉस आर ऑल्सो द डिफरंट कन्सेप्ट. Because of the normal loss are also caused due to the due to the nature of that particular goods, like as for example एखादं जर आपण विचार केला तर एखादं गुड्स असं असतं की ज्याचा परिणाम हा उन्हामध्ये आल्यानंतर त्याचे काय होते, वेट असेल, वजन असेल, ते कमी होत असतं. मग साहजिकच सांगण्याचं तात्पर्य काय येतं, तर नॉर्मल लॉस हा त्या पदार्थाच्या गुडच्या गुणधर्मावर अवलंबून असतो, आणि ॲबनॉर्मल लॉस हा या ठिकाणी प्रामुख्यानं जे काय नैसर्गिक कारणं असतील किंवा चोरी असेल वगैरे, किंवा पाऊस, वारा, सुनामी असेल, या पद्धतीचं जे काय असेल त्याच्यामुळं जो या ठिकाणी लॉस असेल तो लॉस या ठिकाणी होत असतो. आणि बॅलन्स जो काही स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंटचा तो बॅलन्स कॅरेट डाऊन, त्यालाच आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणू शकतो. दुसऱ्या या ठिकाणी वेजेस कंट्रोल अकाउंट. आता वेजेस कंट्रोल अकाउंटमध्ये काय, दिस अकाउंट रेकॉर्ड्स वेजेस ट्रान्झॅक्शन्स इन ॲग्रिगेट. आता वेजेस ट्रान्झॅक्शन्समध्ये काय येणार आहे, दिस रेकॉर्ड्स वेजेस द ट्रान्झॅक्शन. आता वेजेस कोणाला दिले जातील, तर आपल्याला माहीत आहे वेजेस असतील, हे वेजेस त्या कर्मचाऱ्याला दिलं जातं जो कोणी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये कर्मचारी काम करत असेल. द पोस्टिंग आर मेड फ्रॉम वेज ॲनालिसिस शीट, अँड दिस अकाउंट इज डेबिटेड विथ द ग्रॉस वेजेस पेड अँड ॲक्रूड and closed by the transfer of direct wages to work in process and indirect wages to factory administration and selling distribution overheads. Control accounts, कुठलं wages control accounts, डेबिट साईडला काय येणार आहे, तर कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट डायरेक्ट प्लस इनडायरेक्ट वेजेस इनकर्ड. म्हणजेच कर्मचाऱ्याला दिलेलं जे काय वेतन असेल ते वेतन हे वेजेस कंट्रोल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जाईल, आणि नंतर ते क्रेडिट साईडला काय केलं जाईल, ट्रान्सफर केलं जाईल. ते ट्रान्सफर म्हणजे कुठं करणार आहे, तर डायरेक्ट वेजेस असतील तर इट शुड बी ट्रान्सफर टू द वर्क इन प्रोग्रेस अकाउंट. त्यानंतर इनडायरेक्ट वेजेस असतील तर इट शुड बी ट्रान्सफर टू द, मग फॅक्टरीशी रिलेटेड फॅक्टरी ओव्हरहेड्सला जातील. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस ओव्हरहेड्सशी रिलेटेड असेल तर ते त्या डिपार्टमेंटला जाईल, आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडशी रिलेटेड असेल तर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला काय होईल, ते ट्रान्सफर होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे वेजेस कंट्रोल अकाउंट असेल ते वेजेस कंट्रोल अकाउंट हे तयार केलं जाईल. म्हणजेच या ठिकाणी वेजेस असतील त्या वेजेसचं या ठिकाणी अमाऊंट असेल ते अमाऊंट या ठिकाणी त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ज्याच्याशी ते रिलेटेड असेल त्याला या ठिकाणी ट्रान्सफर केली जाईल. मग ज्याचं पोस्टिंग कसं होणार आहे, त्या वर्क इन प्रोग्रेस अकाउंटच्या डेबिट साईडला तुमचं काय येणार आहे, या ठिकाणी वेजेस कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट डायरेक्ट असेल तर डायरेक्ट येईल. फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंटला काय येणार आहे, मग इथं आपण बघितलेलं आहे. तर मेन अकाउंट्स कुठले आहेत, तर स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट आहे, दुसरं वेजेस कंट्रोल अकाउंट आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट आहे, वर्क इन प्रोसेस लेजर कंट्रोल अकाउंट आहे, फिनिश्ड गुड्स लेजर कंट्रोल अकाउंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड अकाउंट आहे, कॉस्ट ऑफ सेल्स अकाउंट आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स अकाउंट आहे, ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट आहे, कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, आणि शेवटी कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट आहे. हे मेन 11 अकाउंट्स आर ऑल्सो मेंटेन्ड इन टू द कॉस्ट अकाउंटिंग. तिसरं जे काय अकाउंट आहे, फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट्स. आता दिस अकाउंट डील्स विथ द फॅक्टरी ओव्हरहेड्स, म्हणजे फॅक्टरीमध्ये होणारे जे काय ॲग्रिगेट म्हणजे टोटल जे काय एक्सपेन्सेस असतील, ओव्हरहेड्स असतील,
It should be debited with indirect material cost, indirect wages, indirect expenses, and credited with overhead absorbed, which is transferred to the work in process, and the balance of this particular account under or over absorbed and overheads, and it is transferred to the overhead adjustment account or costing profit and loss account. मग तो जो काय बॅलन्स असेल तो बॅलन्स या ठिकाणी ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल किंवा डायरेक्ट कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या ठिकाणी ट्रान्सफर केला जाईल. म्हणजे डेबिट साईडला काय येणार आहे तर फॅक्टरीमध्ये होणारे जे जे काही खर्च असतील पण ते कुठले असले पाहिजेत इनडायरेक्ट, कारण हे फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट आहे. मग त्याचा फॉर्मॅट कसा असेल तर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट साईडला काय येणार आहे तर टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट इन ब्रॅकेट इनडायरेक्ट मटेरियल. मटेरियल कुठून येणार आहे स्टोअरकडून येणार आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार इथं टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट इनडायरेक्ट मटेरियल. त्यानंतर डेबिट साईडला आणखी फॅक्टरीमध्ये कुठला खर्च होईल तर कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं लागेल, म्हणजे वेजेस द्यावे लागतील, म्हणजे ते कुठून येणार आहेत तर टू वेजेस कंट्रोल अकाउंट म्हणजे इनडायरेक्ट फॅक्टरी वेजेस. त्यानंतर टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पेड. आणि त्यानंतर इकडं क्रेडिट साईडला बाय वर्क इन प्रोग्रेस अकाउंट ओव्हरहेड ॲब्सॉर्ब किंवा बॅलन्स बिईंग अंडर ॲब्सॉर्ब असेल. क्रेडिट साईडला फरक आला तर बाय ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट. डेबिट साईडला जर फरक आला टू ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट बिईंग ओव्हर ॲब्सॉर्ब ओव्हरहेड्स आणि अंडर ॲब्सॉर्ब. हे या पद्धतीनं त्याचं या ठिकाणी काय होईल पोस्टिंग होईल. पुढचं लेजर अकाउंट आहे वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट. नेक्स्ट लेक्चरला आपण ते पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.